हॅलो बाबा, हा तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे। अहो आपले आऊसाहेब ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत। हो हो, उगाच आधीच आईस्क्रीम पार्टी केली। आता आऊसाहेब बऱ्या झाल्या की परत त्यांचे प्रश्न सुरू होतील। प्रत्येक वेळी त्यांना काय उत्तर द्यायचं या विचाराने माझं डोकं दुखायला लागलंय। बाय। आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे ना रोमिला? आई बाबांना पण ही बातमी ऐकल्यानंतर इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू। हो, पण इतकी आनंदाची गोष्ट तुला नोकरांकडून कळाली? तुझा भाऊ नाही आला तुला सांगायला? दादा आत येऊ? अने दादा तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे। आपल्या आऊसाहेब आता ठणठणीत बऱ्या झाल्यात। जुन्या बातमी कशाला देताय? आम्हाला हे ऑलरेडी कळलेलं आहे नोकरांकडून। दादा खरं म्हणजे माझं तुझ्याकडे एक काम होतं। हा कुकरेजाचा चेक पूर्ण 10 कोटीचा आहे। बघू। दादा खरं म्हणजे माझं अजून एक काम होतं तुझ्याकडे। दादा आता आऊसाहेब पूर्णपणे बऱ्या झाल्यात, पण जर त्यांची तब्येत चांगली राहावी असं आपल्याला वाटत असेल तर आपले हेवे दावे विसरून आपल्याला निदान त्यांच्या समोर तरी काही दिवस चांगलं वागायला पाहिजे। अगदी माझ्या मनातलं बोललास अने। आऊसाहेबांसमोर आता कुठलेच वाद नको। अनायसे आता आपण बिझनेसही वेगळाच करतोय, त्यामुळे जुने वाद उकरण्यात काहीच पॉइंट नाही। थँक्यू अने, माझ्या डोक्यावरचं एक मोठं टेन्शन केलं आणि आय एम सॉरी अने। दादा आय एम ऑल्सो सॉरी रेवा, सो सॉरी। भाऊजी, आऊसाहेब आता बऱ्या झाल्यात तर आम्ही दोघं असा विचार करत होतो की उद्या घरगुती पार्टी ठेवूया। पार्टी? वाव, मी सगळं अरेंज करणार। रोमिला तू प्लीज कुठलीही जबाबदारी घेऊ नकोस। मागच्या वेळेला पण हिने जेवणाची जबाबदारी घेतली होती आणि जेवणाची वेळ झाली तरी बाई ब्युटी पार्लर मध्ये बसली होती। मग शेवटी त्या सगळ्या पाहुण्यांना मिसळपाव द्यायला लागला माहितीये? काय मेघदत्त, देवा तुझे कसे आणि किती आभार मानू हेच कळत नाही। तुझीच कृपा होती म्हणून आऊसाहेब आज बऱ्या झाल्या। आज कितीतरी दिवसांनी त्या स्वतःच्या पायाने चालत तुझ्या दर्शनाला आलाय। आम्हाला आऊसाहेबांची खूप गरज आहे। त्यांचे आशीर्वाद आम्हाला कायम हवेत। आता परत त्यांच्यावर कसलंही संकट येऊ देऊ नकोस। आऊसाहेब चला, डायनिंग टेबलवर सगळे नाश्त्यासाठी वाट बघतायत तुमची। जाऊया? काय झालं? इतक्या उदास का वाटताय तुम्ही? रेवा, तुम्ही आता देवाचे आभार मानलेत ना, पण तुम्ही आणखीन एका माणसाला विसरलात जी, मधुला। खरं तर मधुमुळेच आम्हाला नवीन आयुष्य मिळालंय जी। आमचा मधु आम्हाला परत मिळालाय। आऊसाहेब? रेवा, आम्हाला माहितीये तुमच्या मनात असलेला आमच्याबद्दलचा आदर कमी झाला असेल, पण या सगळ्यात आमची काय चूक जी? ज्या माणसावर जीवापाड प्रेम केलं तो माणूस पदरात एक मूल टाकून निघून गेला। ज्या मुलावर एवढं जीवापाड प्रेम केलं तो आमच्याबद्दल गैरसमज करून आम्हाला सोडून गेलं। त्यानंतर आम्ही या सरनोबतांच्या घरात आलो, सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या, सगळ्यांची आई झालो, पण आमच्या मधुला नाही विसरू शकलो। कशा विसरणार जी? कारण आम्ही त्याच्या आई होतो। आई आपल्या मुलाला कशी विसरेल? आऊसाहेब तुम्ही... रेवा, आम्हाला मान्य आहे की आम्ही चुकलो, पण आमची सगळ्यात मोठी चूक ही होती की आम्ही हे सगळ्यांच्या पासून लपवून ठेवलं। रेवा, आम्हाला कुणालाही अंधारात ठेवायचं नव्हतं बघा, कारण आमचा भूतकाळच अंधारात हरवून गेला होता जी। रेवा, आम्हाला माफ करा, आम्ही हे सगळं तुमच्यापासून लपवून ठेवलं जी।
आम्हाला खरंच माफ करा. आऊसाहेब काय बोलताय तुम्ही? हे बघा, मला मान्य आहे तरुण वयात तुमच्याकडनं काही चुका घडल्या असतील, सगळ्यांकडनंच घडतात. पण हा सगळा आता एक भूतकाळ आहे, तो विसरून जा. वर्तमान काळात तुम्ही आमच्यासाठी आमच्या आदर्श आऊसाहेब आहात. आमच्या सगळ्यांच्याच मनात तुमचं स्थान नेहमी चांगलंच राहणार आहे आऊसाहेब. विसरून जात सगळं आता. खाली जाऊया, सगळे वाट बघताय. चला. आऊसाहेब, मी मधूबद्दल घरात कोणालाच काही सांगितलेलं नाही, अगदी अनयला सुद्धा नाही सांगितलं. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा, अजिबात काळजी करू नका. आम्हाला कळतंय जी सगळं. काय नशीब घेऊन आलोय ना आम्ही. आज आम्हाला आमचा मुलगा परत मिळालाय, पण त्याला उराशी कवटाळूही शकत नाही बघा आम्ही. खूप खूप कर्मदरिद्री आहोत आम्ही. आऊसाहेब, जाऊ दे आता, ते सोडून द्या. झालं ते झालं, पण आता त्याचा त्रास नका करून घेऊ. बरोबर आहे तुमचं. जाऊ दे, आता तो विषय सोडून देऊया. आता परत आम्ही आमचं मन खट्ट करायचं ठरवलंय. रमिला, झाली सगळी तयारी? या आऊसाहेब, आज तुम्ही इथे आल्यामुळे या वाड्याला शोभा आली आहे. घरातले सगळे आहेतच, पण तुम्ही आहात म्हणून हे सगळं परिपूर्ण वाटतंय. आज खरंच हा वाडा अगदी भरल्यासारखा वाटतोय. खरं आहे आऊसाहेब. आऊसाहेब आहेत तर सर्वपतांच्या वाड्याला अर्थ आहे. हो आऊसाहेब, तुम्ही काय आजारी पडलात? जणू हा वाडाच आजारी पडला होता. तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या डोक्यावर राहू दे. या. आऊसाहेब, तुम्हाला पोहे आवडतात ना? आज पोहे मी केलेत. हा, आणि आऊसाहेब, आता तुम्ही बिंदास खाऊ शकता. काय की नशिबाने रोमीला जरा चांगलं जेवण बनवायला लागेल. प्लीज हा मेघदत्त. अरे काहीतरीच काय दादा, रोमीला आता संसारात रुळायला लागले, बघितलंस ना? तुला माहित नाही, आता सकाळी सकाळी लवकर उठून सगळं आटपते. वेळ आहेस की काय आणे? अरे सकाळी आमच्या रूम मध्ये येऊन बघ, मग कळेल तुला सगळं. एक तर सकाळी लवकर बाईसाहेब उठत नाहीत, आणि सकाळी बेड टी घेतल्याशिवाय मॅडमचा दिवसच सुरू होत नाही. अरे असं काय बोलतोयस? आजकाल सकाळचा चहा मीच बनवते आणि रात्री दूधचा ग्लास पण मीच तुला देते. आऊसाहेब, आज तुमचं घर गोकुळासारखं भरलंय बघाची. या भरल्या घरात माझा मधू कुठे? तो एकटाच बसला असेल. मला बरं वाटतं हे भरलं घर बघून, पण माझ्या मधूशिवाय या घराला घर पण नाही. आऊसाहेब, कसला विचार करताय? आता तुम्ही कसलीही काळजी करायची नाही, सगळं तुमच्या मनासारखं होतंय. हो, आणि तुम्हाला बरं वाटायला लागलंय म्हणून मी एक पार्टी अरेंज केली. हो हो, आणि आज आपण सगळ्यांनी खूप धमाल करायची. मग आज विश्वजित येणार आहे का जी? तो कशाला येईल? घरगुती पार्टी आहे, फक्त घरच्या लोकांसाठीच आहे. तो घरचा नाही आहे. आम्हाला वाटलं की त्यालाही बोलवाल तुम्ही. रॉमिला, आज आपण काय काय बनवायचंय ह्याची यादी करूया का? हा, आणि आई तुम्ही सुद्धा या ना आमच्या मदतीला, म्हणजे काही राहून गेलं तर आठवण करून द्या. हो, चल. आलो. आऊसाहेब, आम्ही निघतो. तालुक्याला काम आहे जरा. काकासाहेब, मी पण येतो तुमच्या बरोबर. मला तिकडे एक अर्जंट काम आहे. चल. आला. आऊसाहेब, तुम्ही बी जरा आराम करायचे. संध्याकाळी परत दगदग होणार बघा. आऊसाहेब,
काही प्रॉब्लेम आहे का? नाही रे, जरा थकल्यासारखं वाटतंय. येतो आम्ही. आऊसाहेब, काय करताय तुम्ही इथे? तुम्हाला काही हवंय का? मला सांगा ना, मी बनवून देते. तुम्ही आत्ताच आजारपणातनं उठलायत, कशाला उगाच दगदग करताय? मला सांगा काय हवंय, मी करते तुमच्यासाठी. रेवा, आम्ही मधूसाठी गव्हाची खीर बनवतो. त्याला खूप आवडते जी. काय करताय तुम्ही आऊसाहेब? हे बघा, मला कळतंय तुम्हाला मधू खूप वर्षांनी भेटलाय. तुम्हाला नक्कीच त्याचे लाड करावेसे वाटणार, त्याच्यासाठी असं काहीतरी बनवावंसं वाटणार. पण आऊसाहेब, हे कोणाला कळलं तर? या अशा गोष्टींमुळे फक्त बदनामी होते आणि तुमची बदनामी मी नाही सहन करू शकणार. रेवा, आम्हाला सगळं काही कळतंय जी, पण या वेड्या मायेला कसं आवरू? त्याला गव्हाची खीर खूप आवडते जी. लहानपणी खूप हट्ट करायचा तो आमच्याकडे, पण आमची तशी परिस्थिती नव्हती. आमच्या हातची शेवटची खीर त्यांनी कधी खाल्ली होती ते सुद्धा आठवत नाहीये जी आम्हाला. रेवा, ही खीर त्यांच्यापर्यंत पोचवा. आऊसाहेब, काय बोलताय तुम्ही? आज घरात इतकी माणसं असणार आहेत, कोणाला संशय आला तर? तेच म्हणतोय आम्ही. आज मधू तर इथे येऊ शकणार नाहीये. निदान ही खीर तरी त्याच्यापर्यंत पोचवा. बरं, ठीक आहे, करा तुम्ही खीर. मी गुंडप्पा दादांबरोबर पाठवून दे. आई कशी असते नाही, तिच्या मायेला, तिच्या प्रेमाला स्थळ काळवेळ कशाचीही बंधनं लागू होत नाही. इतक्या काळात आऊसाहेब कुठे येऊन पोचले, त्यांच्या आयुष्यात काय काय घडलंय हे सगळं अगदी सहज विसरून त्या फक्त एक आई म्हणून विश्वजितसाठी किती झटताय. पण त्या विश्वजितला या सगळ्याचं काहीच पडलं नाहीये. हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा काय होईल? देवा, आऊसाहेबांना या संकटातून वाचव, या संकटातून वाचव त्यांना. महादेव, आतमध्ये जी फुलं ठेवली आहेत ना, ती वासमध्ये सजवून आण. जा आता. आमच्या सासू सासऱ्यांना तर काही पडलेलीच नाहीये, जाऊन बसलेत तिकडे. पण आम्हाला तर याच वाड्यात राहायचंय ना. आऊसाहेब आता बऱ्या झाल्यात, त्यांच्याप्रमाणे सगळं करावं लागेल. वाव, काय छान सजवलंयस रोमिला. काही पण म्हण, तुझ्या हातात सुद्धा कला आहे. हा मेघदत्त राजे, आपल्या बायकोची स्तुती करताना कंजूसपणा नका करू. काय आहे, पुरुषांवर अशी वेळ कमीच येते ना बायकोची स्तुती वगैरे करायची. असं काही नसतं. उलट तुम्हा पुरुषांची सौंदर्य दृष्टी ना कधी कधीच जागी होते. ते जाऊ द्या, खरी पार्टी जेवल्यानंतर सुरू होणार आहे. मला किती बरं वाटतंय. सगळे किती नटून सजून आलेत. मी तर तयार व्हायलाच विसरले या सगळ्या गडबडीत. रोमिला, मागच्या पार्टीत सुद्धा सगळ्यात जास्त तूच सजलेलीस. यावेळेला असं नको व्हायला की आम्ही सगळे तयार आहोत आणि तू वाड्यात मोलकणीसारखी वावरतेस. मेघदत्त, मी तयार होऊन आले ना की बघतच राहशील. तिला चावी मारणं खूप सोपं आहे ना. ही सगळी सजावट कशा करता जी? हा केक, हे एवढं सगळं, याची काय गरज होती म्हणतो आम्ही. तुम्हाला काय कल्पना आहे आमच्यासाठी आमच्या आऊसाहेब किती स्पेशल आहेत ते? अगदी बरोबर आहे. आऊसाहेब, चला
आता केक कापा लवकर, नाहीतर पुढच्या सगळ्या कार्यक्रमांना आणखी उशीर होईल. हो गुंडप्पा, अनय आणि रोमिलांना बोलवून घ्याची. हा बघा आलाच. आणि अरे आज काही गरज होती का ऑफिसला जायची? मी ऑफिसला गेलोच नव्हतो. अनयराजे, कुठे गेला होता जी तुम्ही, आणि इतका उशीर का झाला तुम्हाला? ऍक्च्युली मी एका व्यक्तीला इथे आणायला गेलो होतो. जी व्यक्ती इथे आल्याशिवाय आपल्या पार्टीला शोभाच आली नसती. विश्वजित, अरे असे आश्चर्याने काय बघताय? यांचं आज येणं महत्वाचं होतं, कारण आऊसाहेब ज्या बऱ्या झाल्यात त्या यांच्यामुळे झाल्यात. म्हणून आता आज हे सुद्धा आपल्या परिवाराचा एक भागच आहेत. आऊसाहेब, केक कापून घ्या ना. खरं म्हणजे आज मी खूप आनंदात आहे. आज खऱ्या अर्थाने आमचे आऊसाहेब आम्हाला मिळालेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज मला त्यांच्या हातून खायला मिळणार आहे. आऊसाहेब, केक कापून घेऊया आणि जेवण पण व्हायचंय आणि मग पार्टी पण सुरू होणार आहे. बाय. विश्वजित, अहो बघताय काय, खाऊन घ्या पटकन. आमच्या आऊसाहेब अशाच आहेत, सगळ्यांना जीव लावतात. घ्या घ्या. आऊसाहेब, आऊसाहेब काय करताय तुम्ही? हे बघा, मला तुमची अवस्था कळते, पण आपण ठरवलंय ना, ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. प्लीज शांत व्हा, असं करू नका. या. आणि मी निघतो. तुमच्या इच्छेला मान देऊन मी आलो इथे. आता मला निघायला हवं. अरे मी तुम्हाला असं कसं जाऊ देईन? आज तुम्हाला आमच्या बरोबर जेवायलाच पाहिजे. आणि आज तर खरं तुमचा मान आहे. नाही अने, प्लीज आग्रह करू नका. हे बघा, खूप कामं खोळंबलीत, माझ्या मीटिंग्स पण आहेत, माणसं वाट पाहत असतील. तुम्हाला माझं म्हणणं एखाद वेळेस पटणार नाही, पण तुम्हाला आऊसाहेबांचं तर ऐकावंच लागेल. आऊसाहेब, जरा करा ना यांना आग्रह. विश्वजित, अनयराजे एवढे आग्रह करतच आहेत, तर जेवूनच जावा की हो. नाही, मला थांबायचं नाहीये. आईचा हट्ट आहे असं समज.